राज्यात 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आलाय। असं असताना देखील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा दावा अद्यापही सोडलेला नाही। काहीतरी चमत्कार होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार अशी आस सर्वसामान्य शिवसैनिकांनी लावली आहे। त्याच अनुषंगानं अंबरनाथ शहरात एकनाथ शिंदे यांची लॉबिंग करणारे अनेक बॅनर झळकलेत। मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नसून एकनाथ शिंदे यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मुख्यमंत्रीपद मिळेल अशी आस सर्वसामान्य शिवसैनिकांनी लावून धरली आहे। त्यामुळे अंबरनाथ शहरात देखील अनेक बॅनर शिंदे यांच्या नावाने झळकतायत। भावना अशी आहे की आता महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे, हा मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री, तर आमची एकच इच्छा आहे की पुन्हा शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावा। कारण असं आहे की शिंदे साहेबांनी कधी त्यांना मुख्यमंत्री म्हणून हे केले नाही, ते कॉमन मॅन म्हणून काम करतात सर्वीकडे। तशीच त्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्याच्यानंतर त्यांनी तरुणांना रोजगार दिलेला आहे। अशा प्रकारे बरंच काही अंबरनाथ बोला की महाराष्ट्र बोला, सर्वीकडे त्यांनी खूप कामं केलेली आहेत। यासाठी ते वापस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही आमची शिवसैनिकांची इच्छा आहे। सर्वसामान्य व्यक्तिमत्व, कॉमन मॅन असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत हे दर्शवणारे अनेक बॅनर शहरात झळकल्यामुळे शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाची आस अद्यापही सोडलेली नाही हे स्पष्ट होतंय। अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी कॉमन मॅन सीएम अशा आशयाचे बॅनर झळकलेत। असेच काही बॅनर ठाणे जिल्ह्यात इतर शहरात देखील लावण्यात आलेत। त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना उघडपणे काहीही बोलत नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे शिंदे यांच्या बाजूने काहीतरी निर्णय घेतील असा समज सर्वसामान्य शिवसैनिकांचा झालाय। त्यामुळे 5 तारखेच्या शपथविधीला मुख्यमंत्री म्हणून नेमकं कोण शपथ घेणार हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एकमत न्यूज, अंबरनाथ। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत।